मित्रांनो, शेतावर चाललो आहे शेती बघायला. काय परिस्थिती आहे ती सध्या. आता शेती ही शेवटच्या स्टेपला येत असा, त्यामुळे बघूक चाललं. हे बघा, हे किती पडवापे आहेत ते. हे बघा, पूर्ण पहिल्यांदा या वाप्याने शेती करायची लोक. आता बघा, हे गावामध्ये ते लोकच कमी असल्यामुळे सगळे वापे पडत. हे बघा, हे बघा, पहिल्यांदा हा सगळा भरलेला असायचा. काय असा चराव दिसत नव्हता. खय लोकांका ढोरा चरूचे वांदे व्हायचे. हे बघा, हे बघा, एका मेड्याचो व्हाळ म्हणतात. हे बघा, आता आम्ही मेड्याच्या व्हाळावर इलो. मासे धरूसाठी कापड घेऊन इली होती. बघा, आज रविवारची सुट्टी असल्यामुळे हे बघा, आता मासे बरेचसे उतरान गेले. त्यामुळे ह्यांका काय मासे ना आता गावाचे नाही, तरी पण आपले फुकटची पीळ काढतात. हे बघा, हे बघा, ह्यांका का आता मासे भेटायचे नाही, कारण मासे बरेचसे उतरान गेले पावसाने. उतरण्याचे मासे आता असतले, पण ते किरकोळ असतले. ह्यांका सांगत होते घेऊ नको म्हणून, तरी फडको घेऊन येईल. हे बघा, ओढणी. हे बघा, हे किती धडपडता तो बघा मासे धरूसाठी. नमस्कार मित्रांनो, मी नंदू घाडीगावकर. माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत तुमचे स्वागत आहे. तर आज मी शेतावर आलो आहे. इकडे आमची शेती म्हणजे लांब आहे, इकडे जरास ते भागाक असं सालवणा म्हणतात. मग आता आम्ही सालवण्यात इलं आमची भात शेती बघूसाठी. काय व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग तुम्हाला आज आमची शेती दाखवतो आहे. काय कशी काय परिस्थिती आहे ती शेतीची. शेती लांब भरपूर असल्यामुळे कमीत कमी 2 किलोमीटर अंतर असा त्या एरियाचो. घराकडसून 2 किलोमीटर येवचा लागता हडे. आणि मेन शेती आमची हडेच असा. चला मग तुमका आमची शेती दाखवते. ही बघा, आता नुकती पोसवान बाहेर इली आहे ही शेती. म्हणजे पोटरू बाहेर इलेली असा. जर असा ऊन पडला तर जास्त दिवस लागायचे नाही. वापे भरपूर जणांचे बघा मध्ये मध्ये पडत. शेती भरपूर जणांनी सोडल्याने. हे बघा, भरपूर वापे पडत मध्ये मध्ये. आमचे हत तेवढे आम्ही करतो. पड शेती ठेवली काय वाप्यांची वाट लागता. ही बघा अशी. त्यामुळे कोण शेतकरी असा तर वापे पड ठेवू नका. कोणाक तरी करूक तरी द्यावा. असे फुकट झाले तरी करूक द्यावा, पण ते पड ठेवलास का अशी वाट लागता शेतीची. आणि आता पण फुकट जरी कोण म्हटले तरी करूक बघित नाही, अशी परिस्थिती आहे गावाकडे. हे बघा, ह्यो आमचो कोपरो. तुमका गावाकडे माहिती आहे, प्रत्येकाचे म्हणजे कोपरे कोपरे असतात. एका आमच्याकडे कोपरो म्हणतात. ह्या असा घाटी पंकजचा भात. ह्या उशिरा येताला. ह्या गावठी भात असा. त्यामुळे एका नुकती पोटरू येता. हे बघा, हे बघा, हे बघा. ऊन भरपूर पडता त्यामुळे काय व्यवस्थित दिसत नाही, तरी पण दाखवते. हे बघा, या जाड दिसता, याच्यात पोटरू असा. हे बघा, हे बघा, ही निघती पोटरू बाहेर पडता. एका अजून नाही म्हटले तरी 20-25 दिवस लागतले पिकाक भाताक येऊ व्यवस्थित. आणि पाऊस पडलो तर शाप वाट लागतली, कारण पोटरूमध्ये पाणी गेला काय सगळा लयता चिम होता. हे बघा, मासे बघा बारीक बारीक किती आहेत ते.
तर ऊन भरपूर पडता त्यामुळे काय व्यवस्थित दिसत नाही, तरी दाखवते तुमका। हे बघा, बरेचसे मोठमोठे मासे असतात ते उतरान गेले, हे बारीक बारीक रवले आहेत। जे वाप्यात येऊन जे पोरा लावतात चढण्याच्या वेळेक त्याचेही पोरा पिल्ला असतात। ही बघा, मळ्याची पिल्ला आहेत सगळी। हे बघा, चला मग आणि वेगळा बियाणा लावलाय तर दाखवतो तुमका। म्हणजे ह्या लवकर पिकणारा बियाणा, म्हणजे जर असा ऊन पडला 10-15 दिवस, पाऊस जाऊ खोया देवाच्या कृपेत, नाहीतर शेतीची वाट लागतली या सगळी। कारण पोटरूमध्ये पाणी गेला की वाट लागली का आतमध्ये सगळा चिम जाताला, म्हणजे भात निम्मे आणि चिम निम्मे असा होताला। त्यामुळे हे बघा, या सुपर सोना काय गोल्ड सोना म्हणतात, माझा व्यवस्थित नाव येत नाही कारण बियाणा मीयाच आणलंय। निघता पोटरेता या बघा, अजून फुल, अजून त्याचा झडाक नाही फुल। जर हिंबार असा तापला तर या 15 दिवसात भात येताला सगळा। या बघा, यात पण थोडा महानच असा, एकदम लवकर पिकणारा लावूक नाही। अरे काय काय जणांचा पिकला भात। या पण सगळा घाटी पंकसच हा, कारण घाटी पंकस आम्ही लावतो थोडे उशिरा, म्हणजे कसा डुकरांच्या भीतीमुळे घाटी पंकस लावचा लागता। कारण लवकर जर भात पिकला तर डुकरा फसवतात, किंवा आमचे बैल होते तेव्हा आम्ही चार कापून घेऊन जायचे। आता परिस्थिती बघा काय झाली आधी, हे बघा। या सगळा घाटी पंकसच हा। आणि बियाणा 2-2 प्रकारची करूची लागतात। कशा, कारण जर एका बियाण्यान फसवल्यान तर दुसऱ्या बियाण्यात तराक होता। एक बियाणा तरी थोडासा भेटता भात, म्हणून 2-2 प्रकारची बियाणा करूची लागतात। या बघा, हे बघा, ह्यो समोर दिसता तो सोनगड असा समोर। हे बघा, ह्यो सोनगड, आणि ह्याना असो घाट रस्तो जाऊचो हा। देवाक माहीत आता कधी होईत तो काम चालू करतो आणि बंद करतात, काय काय चाललं आहे यांचं अजून। आता देवाक काळजी त्याची कधी पुरं होईत। ह्याना असो ह्याना असो आडवं येऊचो हा। 2-3 प्लॅन बदलले आहेत त्यांचे, आता खयचो प्लॅन मध्ये रस्तो करतात तो देवाक ठाऊक आता। दरवर्षी आम्ही 13-12 करू, कारण यावर्षी भात घेऊन गेले त्या दुकानात 13-12 भात गावाकच नाही। त्यामुळे ह्या मनाक लागलो काय, ह्या पण 13-12 सारख्याचा, पण तर एवढा काय खास माका वाटत नाही बियाणा या। पण हा साधारण बियाणा मुळे काय व्यवस्थित क्लिअर दिसत नाही माका, पण ह्याच्यात मोबाईलमध्ये क्लिअर दिसत नाही व्यवस्थित। आता नाही म्हटले तरी दुपारचे 11:30 वाजले आहेत। हे बघा, हे 2 वाफे हे झाले आहेत, ते वरचे पोटरू बाहेर इली आहे त्यांची 2 वाफ्यांची। हे बघा, आणि हा घाटी पंकस लावलेला, ह्या लेट येताला भात।
हा कोणचा आता पिकला या बघा भात. म्हणजे ह्या कमीत कमी 4 दिवस जर ऊन पडला तर ह्या कापूक येताला. ह्या बघा दाखवते तुमका, कारण गोटे बिटे शाप पिकत येतात. आणि उंदीर बघा काय नासाडी करतात ती. हे बघा, लांब शेती असली का अशी परिस्थिती असता. हे बघा उंदराने बघा काय परिस्थिती केल्याने आधी सगळा कडचा ह्या करून टाकल्याने या तोडून. ह्या बघा केसूर शाप तसा पिकत येला. ह्या बघा या असाच जर ऊन पडला 4 ते 5 दिवस तर ह्या भात कापूक येताला 4-5 दिवसात. हे बघा मस्त भात येला. हे बघा मित्रांनो, पोरग्याने बघा गाळून गाळून किती पोरा धरल्याने आहेत माशाची. ही बघा फातका सगळी. हे बघा